लाडकी बहीण के-वाय-सी करण्यासाठी आपल्याकडे सर्वप्रथम आधार नंबर पाहिजे लाभार्थ्याचा. याशिवाय लाभार्थ्याचे पती किंवा वडील जे असतील त्यांचा आधार क्रमांक पाहिजे आणि हे दोन्ही क्रमांक आहेत ते मोबाईलशी लिंक हवेत. आणि ते करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर बघा सर्वप्रथम आपण ladkibaheen.maharashtra.gov या वेबसाईटवर जायचं आहे ई-के-वाय-सी करण्यासाठी. यानंतर वेबसाईटवर बघा खाली मी तुम्हाला लिंकमध्ये ही वेबसाईट देणार आहे. तिथून तुम्ही तिथे जाऊन ती क्लिक करून तिथून तुम्ही ई-के-वाय-सी करू शकणार आहात. तर बघा त्यासाठी आपल्याला एक वेबसाईटचा जो लाभार्थी आहे त्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड जे दिलेला आहे तो तिथे टाकायचा आहे. आणि त्यानंतर बघा ही जी माहिती दिलेली आहे वरीलप्रमाणे मी सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची संबंधित पोर्टल आधार क्रमांक आधारित प्रमाणित सोबत आणि तिथं आपल्याला काय करायचं आहे, मी सहमत आहे यावर क्लिक करायचं आहे. बघा हे आता सध्या सर्व्हरचा प्रॉब्लेम चालू असल्याकारणानं आपल्याला अशा पद्धतीचे मेसेज येणार आहेत. परंतु 2-3 वेळा आपण ट्राय करत राहायचं आहे. हा एरर एक खरं म्हणजे सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे. एका वेळी जास्त लोकं बसल्या कारणानं किंवा सध्या ई-के-वाय-सीला 2 महिने दिले असताना सुद्धा तर अशा पद्धतीनं आता त्याच्यावर ओ-टी-पी टाकायचा आहे. जो आपल्याला 6 अक्षरी ओ-टी-पी येणार आहे. तिथं ओ-टी-पी टाकायचा आहे आणि ओ-टी-पी टाकल्यानंतर पुन्हा हा समाविष्ट करा असं त्यावर क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्याला असे बघा तुमची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि ही ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता त्यांनी वडिलांची किंवा पतीची माहिती विचारलेली आहे. बघा वडिलांचे किंवा पतीचा आधार क्रमांक आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे ई-के-वाय-सी करण्यासाठी. आपण ज्यावेळेस फॉर्म भरला होता त्यावेळेस तर अशा पद्धतीने आपण आता वडिलांचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे किंवा पतीचा. तुमच्याकडे जे कोणी आपण भरला असेल त्या पद्धतीने टाकायचं आहे. यानंतर कॅप्चा कोड टाकून पुन्हा मी सहमत आहे वरील यावर क्लिक करायचं आहे. बघा पुन्हा संबंधित जे कोणी पती किंवा वडील आहेत त्यांना तो ओ-टी-पी जाणार आहे आणि त्यानंतर तिथं आपल्याला तो ओ-टी-पी 6 अक्षरी ओ-टी-पी आहे, तो पुन्हा टाकायचा आहे. हे टाकल्यानंतर आपल्याला पुढची माहिती भरायची आहे. बघा अशा पद्धतीने ही माहिती येते, ज्यामध्ये आपल्या वडील असतील किंवा पती असतील, आपण ज्यांचा आधार कार्ड दिला आहे, त्याचं तिथे नाव येणार आहे. यानंतर जात प्रवर्ग आपल्याला तिकडे निवडायचा आहे. आपण कोणत्या प्रवर्गातील आहेत ते. इथे अनेक प्रवर्ग दिलेले आहेत. बघा अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग. यानंतर इथं बघा त्याने काय दिलेलं आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, सरकार किंवा राज्य स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्ती, निवृत्तीवेतन घेत नाहीत. तिथं आपल्याला होय करायचं आहे. त्याने काय सांगितलेलं आहे, की मी असं सांगतोय, की माझ्या एरियामध्ये कोणी तसं करत नाहीये. तर तिथं आपल्याला होय करायचं आहे. लक्षात घ्या. तिथं नाही करायचं नाही, तिथं होय करायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला तिथं होय हा जो ऑप्शन दिलेला आहे, तो आपल्याला तिथं क्लिक करायचा आहे. यानंतर पुढे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेते. तिथे सुद्धा होय करायचं आहे. आणि बघा उपरोक्त माहिती देऊन पुन्हा इथं ही माहिती इथं सबमिट करायचं आहे. पद्धतीने सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमची ई-के-वाय-सी पडताळणी जी आहे ती यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे, अशा पद्धतीचा एक मेसेज येणार आहे. तर अशा पद्धतीने फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये तुमची ही ई-के-वाय-सी पूर्ण होणार आहे.